हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर आज आम्ही अचानक भयानक आमचा असं प्लॅन ठरला होता की आम्हाला जायचं आहे कुठे ते तुम्हाला पुढं कळेल. त्याच्यानंतर आम्ही तयार वगैरे होऊन निघालो होतो आणि मम्मी पप्पाला आम्ही घेतलो आणि तिथून आम्ही निघालो. सो गाईज, आम्ही आलो होतो बाहेर जेवण्यासाठी. तर आमचा प्लॅन असाच अचानक झाला होता की चला बाबा बाहेर जेवायला जायचं आहे. अँड गाईज, आय एम टोटली ऑब्सेस्ड विथ दिस पेंटिंग. मला इथलं लोकेशन खूप आवडलं होतं आणि इथलं पेंटिंगसुद्धा. त्यानंतर माझ्या दिदीचा व्हिडिओ कॉल आला होता आणि दिदीला आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो. ती बोलली एकटी का गेले, त्याच्यामुळे आम्ही तिला कॉल लावून तिला पण सोबत जेवायला घेतलो. त्यानंतर आम्ही बिल वगैरे दिलं आणि त्याच्यानंतर डबल एकदा आमच्या जिजूचा सुद्धा कॉल आला होता. त्यानंतर त्यांना पण आम्ही बोर केलो. नंतर आमची ऑर्डर आली होती आणि आम्ही फक्त जेवणाच्या तयारीत होतो. तसंच हा आजच्या व्लॉगमधला सगळ्यात सुंदर सीन होता. आणि त्याच्यानंतर गाईज आमचं बिल आलं होतं आणि तुम्ही म्हणत असाल इथं आमचं काय डिस्कशन चालू आहे, तर इथं चालू होतं की बिल किती येणार याच्यावरती आम्ही पैज लावली होती. सो गाईज, फायनली माझा भाऊ याच्यामध्ये जिंकला होता. आम्ही जेवण वगैरे करून निघतच होतो. तेवढ्यामध्ये आमच्या पप्पांनी ऑलरेडी वेटर दादाला टिप दिली होती, पण आमची मम्मी म्हणते की मला पण वेगळी टिप द्यायची आहे. सो ते आम्ही टिप वगैरे दिलो. पप्पाशी मी डिस्कशन केलं, पप्पा तेवढे पैसे मला पण देत जावा. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि आपलं बिल वगैरे पे करून झालं होतं. त्यानंतर आम्ही बाहेर निघतच होतो. तेवढं आमचं डिस्कशन चालू झालं की आपण आईस्क्रीम खायची की नाही, आणि खायची तर ती कुठे खायची. त्यानंतर आमचं डिसिजन झालं की येस, आईस्क्रीम फायनली खायचे. तर मग काय, माझ्या भावाने एकच सेकंदामध्ये माझ्यासमोर आईस्क्रीम आणली होती. त्यानंतर मी गाईज फायनली घरी आले होते आणि अशा प्रकारे आपला ब्लॉग इथंच संपतो. थँक्यू फॉर वॉचिंग.